सोबत आमचं या ठिकाणी युती झालेली आहे. आता त्यांना मानावं लागलं, कारण की चंद्रपूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून राज्यामध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधीची आवश्यकता आहे. काँग्रेसनी वारंवार आम्ही चर्चा करून आता सुद्धा मी काँग्रेसच्या ऑफिसला वरिष्ठांकडे गेलो होतो रिक्वेस्ट करायसाठी. काय त्यांना आम्हाला 5 वर्षात कुठेही महापौर करायला तयार नव्हते आणि स्टँडिंग कमिटी पहिलं वर्ष आणि 4थं वर्ष शिवसेनेकडे, उपमहापौर सुद्धा शिवसेनेकडे, असा हा फॉर्म्युला सध्या ठरलेला आहे. महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट बघायला मिळत आहे. ठाकरे सेनेने भाजपला समर्थन दिलेलं आहे आणि त्यांची युती झालेली आहे. माझ्यासोबत स्थानिक आमदार किशोर जोरगेवार जी आहेत भाजपचे. जाणून घेऊया का भाऊ, नेमका काय निर्णय झाला तुमचा? निर्णय असा आहे की उभाटा सोबत आमचं या ठिकाणी युती झालेली आहे. भारतीय जनता पार्टीचा पहिला टर्मचा 6 वर्षाचा आमचा या ठिकाणी महापौर पदाचा उमेदवार असणार आहे. त्यांना आम्ही स्टँडिंग कमिटीचा पहिलं वर्ष आणि शेवटचं वर्ष त्यांना देतो. त्यांचा जो आग्रह होता किंवा हट्ट होता की महापौर आमचाच असावा आणि इतके दिवस त्यांनी ताणून धरले होतं, ते कसे मांडले? आता त्यांना मानावं लागलं, कारण की चंद्रपूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून राज्यामध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधीची आवश्यकता आहे. त्याकरता हा त्यांनी सुद्धा एक मोठं मन करत या ठिकाणी हा निर्णय झालेला आहे. तर अशा पद्धतीनं भाजप सेना युती झालेली आहे आणि जे पदांचं शेअरिंग आहे त्याचा फॉर्म्युला सुद्धा ठरलेला आहे. आणि आजपर्यंत शिवसेना जी आग्रह करत होती की पहिला महापौर आमचा असावा, त्याच्यावर त्यांनी माघार घेतली आहे आणि आता भाजपचा महापौर इथे होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, युती केलेली आहे. सांगा जरा काय झालं? आज चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आपण बघितलं असेल का आमची भूमिका होती की आम्हाला महापौर आमच्या पक्षाला मिळण्यात द्यावा. फक्त पहिले का अगोदर या विषयी चर्चा सुरू होती आणि यामध्ये काँग्रेसनी वारंवार आम्ही चर्चा करून आता सुद्धा मी काँग्रेसच्या ऑफिसला वरिष्ठांकडे गेलो होतो रिक्वेस्ट करायसाठी. काय त्यांना आम्हाला 5 वर्षात कुठेही महापौर करायला तयार नव्हते. त्याच्या कारणाने आणि विकासाला चालना देण्यासाठी, उद्या शहराच्या विकासासाठी आम्हाला भाजपसोबत आम्ही बोलणी केली. म्हणजे आमचा विषय ठरलेला आहे. आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि किशोरभाऊ जोरगेवार वारंवार आमच्या संपर्कात होते आणि त्यांच्या स्थानिक आमदार असू द्या, आपले माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून आम्ही आता हा फॉर्म्युला ठरवला का पहिला 6 वर्ष भाजपचा महापौर, दुसरा 6 वर्ष शिवसेनेचा महापौर आणि त्याच्यात उपमहापौर हा 5 वर्ष आणि स्टँडिंग कमिटी पहिलं वर्ष आणि 4थं वर्ष शिवसेनेकडे, उपमहापौर सुद्धा शिवसेनेकडे, असा हा फॉर्म्युला सध्या ठरलेला आहे. पण तुमचा आग्रह किंवा हट्ट जो होता की पहिला महापौर आमचाच असा, त्याचं काय झालं? आता राजकारणात एक पाऊल पुढे मागे करावं लागते, त्याच्यामुळे आम्ही एक पाऊल मागे आलो. उद्या कसं आहे, नसल्यापेक्षा आज ना उद्या होणं हे गरजेचं होतं, त्याच्यामुळे आम्ही हा पाऊल घेतला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.